मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक 48 पासून काही अंतरावर असलेल्या आंबेपाडा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सुमारे 1000 मीटर अंतरावर असलेल्या पायवाटेजवळ एका तरुणाला संशयास्पद वस्तू आढळून आली आहे। पायवाट वापरणाऱ्या त्यातील एका तरुणाने याबाबत पेल्हार पोलीस ठाण्याला माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांबळे, फॉरेन्सिक टीम तसेच परिमंडळ 3चे डीसीपी सुहास भाऊचे घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक माहितीनुसार येथे एका व्यक्तीचा मृतदेह गोणीत आढळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। मात्र मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। आज साधारणतः सकाळी 9:30 पावणे 10च्या आसपास आम्हाला 112ला एक कॉल प्राप्त झाला होता कंट्रोलला। आणि हा जो जाबरपाड्याकडे जाणारा रस्ता आहे पेल्हार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, इथे एका गोणीमध्ये काही असं म्हणजे संशयास्पद बॉडी असण्याची शक्यता आहे। त्यावरनं इथे स्पॉटवरती येऊन ज्यावेळेस त्याची बारकाईने पाहणी केली तर त्या गोणीमध्ये एक पुरुष जातीचं प्रेत जे आहे ते ठेवलं असल्याचं आढळून आलेलं आहे। त्या अनुषंगाने बाकी आमच्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून आम्ही जो तपास आहे तो तपास सुरू केलेला आहे। सर, मुंडकं आहे का त्याचं? दोन्हीमध्ये काय मुंडकं नसलेलं मुंडकं आहे? हां, त्याचंही मुंडकं छाटलं गेलेलं आहे। मग तो तर काही जागेवरती नाही आहे, तो पण आम्ही शोधतो आहे। तो मिळाल्यानंतर आपल्याला काही अंदाजामध्ये काय क्लू आहे त्याचा? नाही, अंदाज म्हणजे साहजिकच आहे की यांचा खून करून इथे ते आणून टाकण्यात आलेला आहे पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने। तर त्या दृष्टीने तपास चालू आहे। असं काय क्लू आहे? आकाश शर्ट वगैरे कुठलं होतं? म्हणजे तुम्ही तो तपासाचा भाग आहे, तो तपासाचा भाग आहे आणि तो आमचा चालू आहे। हर एक अँगलने आम्ही तपास करतो आहे।